नमस्कार, वेलकम गाईज. मी आहे मोहित आणि स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज थोडं काही स्पेशल असणार आहे. म्हणजे मागल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की म्हणजे मामा माझ्यासोबत जिम मारणार होते म्हणून. तर आज तो दिवस आला आहे. आज आम्ही दोघं चेस्ट आणि ट्रायसेप मारणार आहे. तर त्यांचा शेड्यूल बघूया, त्यांच्यासोबत मारून बघूया, त्यांचा एक्सपिरियन्स बघूया, सगळ्या गोष्टी बघूया. सध्या तर वेळ 7:45 झाले आहे आणि मामा यायचे आहे. सध्या मामांचं आगमन व्हायचं आहे. त्यानंतर चालू करून देऊया आपल्याला जे चालू करायचं आहे. मागची व्हिडिओ जर नाही बघितली असेल तर बघून घ्या. अजून ठीक आहे, बाकी समजून गेलं असेल तुम्ही. ठीक आहे. बोला आरती. कशाची मी कशाची तिच्यासोबत बोललो म्हणते आरती. चला केला चालू. तर गाईज आता नुकताच मामांचं आगमन झालं. जोरदार काय वाजव मामा आल्या तर. अरे यार कायच ना वाचलं यार, जाऊ दे सोडा. बजेट लो आहे म्हणून टाळ्या काय वाचला नाहीये सध्या. तर गुड मॉर्निंग मामा. व्हेरी गुड मॉर्निंग. तर तुम्ही मला मंडेच्या दिवशी बोलवलं होतं, म्हणजे आपण दोघं मिळून चेस्ट अजून ट्रायसेप मारू म्हटलं. हो, तर आज कसं वाटतं? लो फील होता की एनर्जेटिक फील होता तुम्हाला? एनर्जेटिक. ॲज एनर्जेटिक. हो वा, एक नंबर. तर सगळ्यात पहिले वार्मअप मारून घेऊया आपण. यस यस यस. आणि त्यानंतर पुशअप्स मारून घेऊया. कोणाचे किती पुशअप जातात तर. यस यस यस. तर मामा सध्या वार्मअप करताय. तर वार्मअप करायचा ऍडव्हान्टेज असा असतो की म्हणजे मसल इंजुरी नाही होत. मेन गोष्ट तर ही आहे. अजून दुसरी गोष्ट ही आहे की आपलं एका प्रकाराने कार्डिओ वर्कआउट पूर्ण होऊन जातो. जर 7 ते 8 मिनिटापर्यंत जर करत असाल, म्हणजे जास्त पण नाही करायचं जेणेकरून आपल्याला फटिकनेस आला पाहिजे म्हणून. तर तुम्ही बघू शकता सध्या मामा वार्मअप करत आहे. वार्मअप मध्ये कोणची एक्सरसाइज करता तुम्ही? हे धावणे हे असं काय म्हणतात त्याला, म्हणजे जम्पिंग जॅक्स करता तुम्ही? कार्डिओ. ठीक आहे. तर आपल्या जिम मध्ये मला माझा मित्र पण भेटलाय, प्रथमेश. डू सपोर्ट हिम. बस एवढंच बोललाय, म्हणजे सपोर्ट करा म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. तर आज चेस्ट डे आहे. अजून पुष्कळ लोक म्हणजे चेस्ट मध्ये एंगेज राहतात, तर अर्धे लोक बॅक अजून बायसेप मारतात. ठीक आहे. आणि कॅमेरामॅन आपला नट येणार. ठीक आहे. सो काइंडली सपोर्ट हिम, कारण काही दिवसांनी आपण त्याचे पण व्हिडिओज टाकणार आहे फिट लाईफ जिमच्या चॅनलवर. ठीक आहे. तू काढून घेतला तेव्हा मी बोलतो काही की असा नॅचरली नाही दिसू शकत, कारण की काही पकड चाललं. गुड बाय. चल बाय. चला तर मामासोबत चालू करू आपण आपलं वार्मअप. ठीक आहे. कुठपर्यंत पोहोचलो वार्मअप? अर्धा झाला, अर्धा व्हायचे. ही जी एक्सरसाइज आहे ना, हे पुष्कळ लोक चुकीची करतात. ही वाकून करायची नसते, ही लोअर बॅक साठी एक्सरसाइज असते. ठीक आहे. तर याला असं करायचं, अजून असं. ही जी एक्सरसाइज आहे फक्त लोअर बॅक अजून जे लव हँडल्स आहेत त्याच्यासाठी बेनिफिशियल आहे. ठीक आहे. तर ही प्रॉपर वेनी मारत जा. सांगत कोणीच नाही. तुम्ही युट्यूब वर जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना बघून तुम्ही कॅरी करू शकता वर्कआउट्स बद्दल. ठीक आहे. एक मिनिट. वार्मअप केल्याशिवाय जिम मारू नये. कमीत कमी 30 ते 20 मिनिट वार्मअप करावे. ठीक आहे. तसं तर मामा आपला एक्सपिरियन्स सांगत आहे. ठीक आहे. वार्मअप केल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले पुशअप्स घेऊया. कोण किती पुशअप्स मारते. तर आज थोडं लो फील होत आहे, तर मे बी कमी जाऊ शकतात पुशअप्स, पण मामाच्या कंपॅरिझन मध्ये नाही जाऊ शकत. मामाचे मे बी जास्त जाऊ शकतात. ठीक आहे. आपण घेत होते का? नाही, डाएट मध्ये नाही ते.
एन्जॉयमेंट. मला डाएट मध्ये शिवता नसता घेता मी डाएट मध्ये चना, शेंगदाणे, मोठ, मूग, व्हेज कडधान्य घेत असतो. आणि कधी कधी कॉफी, काजू, रोस्टेड बदाम, अक्रोड हे घेत असतो. कधी कधी केळी आणि एखाद्या वेळेस पोहे किंवा सातळलेली खिचडी, आपले अधिक भात, सातळलेला भात हे घेत असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फुल्ली ऑर्गॅनिक बॉडी आहे विदाउट प्रोटीन का डब्बा. समजले तुम्ही? ठीक आहे. व्हेजिटेरियन तुम्ही? आय एम प्युअर व्हेजिटेरियन. काय गोष्ट करता? मला वाटतं नॉनव्हेज खाता म्हटलं तुम्ही. आय नेव्हर टच टू नॉनव्हेज अँड एग्स ऑल्सो. Eggs also. Oh, that's cool thing. तर साहिल घेता 20 किलो. काय मारताय? चेस्ट. चेस्ट मारताय. अजून कोणती एक्सरसाइज चालू आहे सध्या? काय माहित मग. तर याचं चालू आहे फ्लॅट बेंच प्रेस. अजून सेट कितवा चालू आहे? हा मला स्टार्टिंगच चालू आहे म्हणते. आपल्या विदर्भात म्हणा किंवा भारतामध्ये व्हेज मध्येच प्रोटीनचा भरपूर सारा सोर्स आहे. जसे कडधान्य आहे, चना झालं, तूर आहे, मूग आहे, उडद आहे. याचा जर आपण वापर केला तर आपल्याला काही नॉनव्हेज खाण्याची गरज नाही, कारण हे सर्व डायजेस्टेबल आहे आणि त्याच्यापासून कोणत्याही बॉडीला, शरीराला काही नुकसान होत नाही. त्यासोबत हिरवे भाजीपाल्या भरपूर प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जसं स्पायनॅक आहे, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, पालक, याच्यात सुद्धा प्रोटीन सोर्स आहे. आयरन आणि प्रोटीन आहे. बरोबर. OMG3 आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा वापर करायला. कार्बोहायड्रेटसाठी आपल्याकडे राईस आहे, व्हीट आहे, याचा सुद्धा वापर करायला पाहिजे. आणि स्प्राऊट मध्ये जास्त प्रमाणात जर तुम्ही कडधान्य घेतले त्याचा सुद्धा आपल्या बॉडीला खूप चांगला फायदा, बॉडी म्हणा पूर्ण शरीराला. हे बरोबर आहे, पण आपलं सगळं चुकते कुठे? तेलामुळे. कारण तेल राहते रिफाईंड. फक्त आपलं इंडियन ऑइल खायचं. जसं जवस तेल आहे, शेंगदाणा तेल आहे, मस्टर्ड तेल, कोकोनट तेल, सिसम तेल, याच्याशिवाय दुसरं तेल वापरूच नाही. त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही कच्ची घाणीचं म्हणते, बिना रिफाईंड वाला. हा, बिना रिफाईंड. फिल्टर तेल वापरा. जर तुम्ही तेल रिफाईंड घेतलं तर त्याच्यामध्ये ना फॅट सुद्धा, आपल्याला जे इडिबल फॅट सुद्धा नाही भेटत. रिफाईंड मध्ये काहीच भेटत नाही शरीराला. आणि जर फिल्टर तेल वापरा त्याच्यामुळे व्हिटॅमिन ई, एडिबल फॅट, जे फॅट ज्याच्यामुळे आपलं प्रोटीन ते डायल्यूट होते शरीरातलं, म्हणून ते अशा प्रकारचं तेल वापरायला पाहिजे. आणि सोयाबीन तेल आणि सोयाबीनचा कोणताही सोर्स आपल्या शरीरात घेऊ नये, कारण हे माणसासाठी डायजेस्टेबल नाही. ॲक्च्युली हे सुअर, आपण ज्याला काय म्हणतो, रानडुक, डुक्कर वगैरे ह्या वर्गीय आहे, त्याच्याच पोटामध्ये ते डायजेस्ट होतं. तर नुकताच मामा फक्त जिमरॅट नाही आहे, ते ॲज अन डॉक्टर पण आहे. एवढं सारं सजेशन दिलं तुम्हाला, तर तुम्ही फॉलो करा आणि शरीरावरचं फॅट बर्न करा सगळ्यात पहिले तर. कारण हे सगळ्यात चुकीची पद्धत आहे. बिमारीला बुलावा देऊ शकते. डायबिटीज, BP, त्या कॉमन बिमारी तुम्हाला होऊ शकतात. ठीक आहे. तर मामाचं वार्मअप झालाय नुकताच. ठीक आहे. तर पुशअप्स मारायचे आहेत आपण. ठीक आहे. चला घ्या चालू. चल बे. गाईज माझे फक्त 18 पुशअप्स गेले. तर मामाची किती गेले? 30 पुशअप्स गेलाय म्हणते. तर आज थोडस म्हणजे तब्येत लो वाटतं म्हणून कमी पुशअप्स गेलाय गाईज.
तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा की पुशअप्स रोज रोज मारणं गरजेचं आहे की नाही म्हणून. Alternation is also necessary, but daily push-up strength your body, bicep, tricep, chest, and also shoulder. ये क्या है? pelvic कम करता है. क्या बोलते हैं इसको? ऍब्डोमेन ऍब्डोमेन. Abdomen. पण पुष्कळशा इन्फ्लुएन्सरचं असं म्हणणं आहे की रोज पुशअप्स नाही मारायचे, कारण म्हणजे मसल You can रिकव्हरी, take it alternate. म्हणजे ज्या दिवशी चेस्ट राहते त्या दिवशीच चेस्टचं वर्कआउट घ्यावं लागते. Yes, yes. ठीक आहे. तर पुशअप झालाय, तर आता आपण सगळ्यात पहिले इन्क्लाइनने चालू करू. नहीं, अभी बैक करेंगे. बॅक मारते. हाँ, बैक बाद में बाइसेप. मेरा शेड्यूल है ना भाई. I never change my schedule. In any how condition I never mind. मला वाटलं चेस्ट सोडून ट्रायसेप्स मारत म्हटलं. नहीं, उसमें क्या होगा फिर फर्क आ जाएगा मेरे शेड्यूल में. ठीक आहे, चला मग बॅक अजून बायसेप्स मारूया आज तुम्ही. My schedule. I will follow my schedule. तुमच्यासाठी एका दिवसासाठी आपण इंग्लिश बोला लागते. हा बरोबर बोलले, इंग्लिश बोलायला लागते. तर आज बॅक अजून बायसेप मारूया. सगळ्यात पहिले पुशअप्स घेऊन घेतलं, मला वाटलं चेस्टच मारणार आहे म्हटलं. काही नव्हतं, काही नव्हतं, वामूक होतं वामूक. तर कुठे वरती जायचं आहे? चला ते वरती. मजा आहे चला. तर चला गाईस, आजच्या दिवस मामासाठी आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊया आणि थोडा शेड्यूल चेंज करून घेऊया. तर आज मामा मारतं बॅक आणि बायसेप. तर वॉर्मअप मध्ये तर नेमकं पुशअप्स घेतलं, मला वाटलं की चेस्ट सोडून ट्रायसेप घेणार माझ्यासोबत, पण चला प्लॅनच खुश झाले. ठीक आहे. तू काय मारतोय? मी बॅक मारतोय. क्लोज ग्रिप घेतोय वाटते. आपल्याला कोणची मारायची आहे पहिलं? ब्लॅक पुल डाऊन. हाँ. तुझे किती बाकी आहे? एक सेट मारून घे ना मग शेवटचं. मारून घे. तुझं संपून जाते, मग आमचं लांब चालतंय ना. रॉड से मारूंगा आज मैं क्या. I always change my position for back, for bicep, for chest, tricep, leg, and shoulder. Every Monday, I take my back and bicep. Then Monday, Tuesday को मैं चेस्ट और ट्राइसेप करता हूँ. So don't be hesitant guys, as they are speaking English. So English is not a language actually. तर मराठीतच बोला, महाराष्ट्रात आहे तर प्लीज अवॉइड दिस टाइप ऑफ मीन्स इंटरनॅशनल लँग्वेज इन इंडिया. ओके. It is the international language, so you can speak also English. काय म्हटलं? अरे तर मामा बोलतो ते ना इंग्लिश मध्ये. तर We are starting the back now. So guys, let's shut up. so our first exercise is a leg pull down. So we are changing this close grip to a long rod. तर पुष्कळ लोकांना वाटत असेल की म्हणजे आम्ही आमचं लँग्वेज काऊन चेंज केला, कारण मामाने चेंज केलाय म्हणून आम्हाला लँग्वेज चेंज करावं लागली. इज इट ओके? Change is the life. Oh, so you always change everything. Okay. Without wipe. Yeah, that's funny.
So we both are starting our exercise with a lat pull down. So lat pull down covered lat muscles of a back. So we are taking an 3 sets of 12 repetition. So firstly we, yeah, just like that we have to do and this exercise. As Mama have 9 years of experience, so they are performing their exercise with their experience. So if you not subscribed our channel, so kindly subscribe our channel and press the bell icon, means in our language घंटा दाबून द्या. ठीक आहे. तर पहिला सेट झाला तुमचा आहे ना? Yes, yes. I start my first set. Now Mohit working. ठीक आहे, तर आपला पहिला सेट स्टार्ट करूया. वेट वेट. ठीक आहे, तर वेट आपण असं घेतलंय की आपले 12 रिपिटेशन प्रॉपर गेले पाहिजे. तर मी वेट घेतलाय 45 kg. बघा, एक गोष्ट सांगायची होती की इगो लिफ्टिंग चुकूनही नका करू. इगो लिफ्टिंग करा जर तुमचं पोटेन्शियल जर असेल तर, नाहीतर मसल इंजुरी झाल्यानंतर मग 1-1.5 महिने घरी बसण्यात काही फायदा नाहीये. So we are starting our first set of lat pull down with a proper formation. Okay. आणखी एक गोष्ट सांगायची होती, जेव्हा तुम्ही खाली ओढता तेव्हा तुम्ही ब्रीथ आउट करत जा, अजून जेव्हा तुम्ही वरती घेऊन जाता तेव्हा ब्रीथ इन करत जा. कारण मसल जर ग्रोथ जर करायची असेल तर ब्रीथचा पण खेळ असतो याच्यात. तर पहिला सेट कंप्लीट झालाय. 12 रिपिटेशन पर्यंत माझ्या मसल्स मध्ये फटिगनेस आलाय आणि तुम्ही बघू शकता की माझी साज पण फुलली आहे. तर म्हणजे प्रॉपर 12 रिपिटेशन गेल्या असं तुम्ही म्हणू शकता. मामा थोडे वाईट ग्रिप घेत आहे कारण त्यांना बटरफ्लाय टाइप लॅट काढायची बाहेर म्हणून. I complete my second repetition. After 3 repetitions, I will complete my 1 set of back. Means they meant to say that after completion of the 3 set, they are completing their first variation of this back, means lat pull down. Okay. तर मी स्टार्ट करताय सेकंड सेट लॅट पुल डाऊनचा. तुम्ही 3 किंवा 4 सेट घेऊ शकता कारण बॅक मसल लवकर रिकवर होते ऍज कम्पेअर टू दी अदर मसल्स. आणि सगळ्यात जास्त वेळ तर लेज लावतात. जसं की सांगायचं तर शनिवारी मी ढुंगण मारलं होतं, तर ढुंगण आता पण दुखत आहे ग्लूट्स. जी बेंचो. Finishing outside of gym, near our gym. So we are naked. तर सेकंड सेट कंप्लीट झालाय. आता मामा तिसरा सेट मारणार. मामा, तर तुम्ही तिसरा सेट मध्ये ड्रॉप सेट घेता का? Yes. Drop I always change.
sometimes raw, sometimes जोपर्यंत मसल मध्ये फटिकनेस येत नाही तोपर्यंत. yes. तर मामा आता तिसरा सेट चालू करता. गाईज व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर करून द्या आणि सबस्क्राईब जर नाही केलं असेल तर सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, करणं पडतं इथं. अच्छा, आता मामाचे झाले होते 3 सेट. आता मामाने चालू केलाय आयसोलेट वाले बॅक एक्सरसाइज. तर मी मारते आता थर्ड सेट लॅगचा. अजून त्यानंतर मग आयसोलेट वाला चालू करूया. आयसोलेटचा ऍडव्हान्टेज असा आहे की जे मिडल बॅक आहे ती खूप प्रॉपर ट्रेन होते. आता याच्या अगोदर लॅट मारलं होतं तर लॅटचे जे मसल्स आहेत ते प्रॉपर ट्रेन होते. तसं आपल्याला बॅक बद्दल एवढं काही नॉलेज नाही आहे, पण थोडं थोडं काही सांगू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये मी इन्फॉर्मेशन ग्रॅब करून तुम्हाला अजून इलॉबरेट करणार, जेणेकरून तुम्हाला पण माहित पडलं पाहिजे की बॅक मध्ये कोणते कोणते मसल्स आहे. अजून बिल्डर्स कसे मायनर मसल्स ट्रेन करून बॉडी बिल्डिंग मध्ये दाखवतात. तर इथे माझा लॅट पुल डाऊन संपलाय आणि मामा आयसोलेट मारतोय. बोल ना. नाही, यूज मध्ये नाही आहे. काय मारताय? चेस्ट, ट्रायसेप्स. तर आता आपण चालू करूया आयसोलेटचं. Now we are going to change the machine. Now working on this machine. So it's for which this is which back? Back side back. Ninad? Back side back. Back side to it. क्या बोलते इसको? Mohit completing the third repetition of back. Actually, I have completed only 2 sets of this ISO form of back workout. 1 set is remaining. So, this one. तर वेट किती टाकत आहे याच्यात? 30 kg. Each 36. 60 kg. तर आजूबाजूला लग्न चालू वाटतंय. तर मे बी म्हणजे आपल्या व्हॉल्यूम मध्ये थोडस अफेक्ट होईल, पण माईक असल्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम नाही आपल्याला. बरात यायची इकडे, बरात यायची आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. Take this mic and speak what you have to speak. There is a wedding ceremony near our gym, so I
say to all guys of gym to go क्या बोलते डिनर भोजन भोजन हाँ. Hello guys, hello. So this is Ninad Chalak shooting for Mohit. His form is very good, man. Like seriously, they put so much effort to lose fight. They perform every exercise with nice form. Push. तर आयसोलेटचे 3 झाले आहे सेट कम्प्लीट. आता आपण ही वाली मशीन घेतोय रोईंग वाली. तर याचं मेकॅनिझम सिंपल आहे की म्हणजे याच्यात सपोर्ट मिळतं. अजून तिकडली रोवाली जे मशीन आहे तर त्याच्यात सपोर्ट नाही राहत, पण त्याच्यात प्रेशर लय भारी येतं. तिकडे जे कोणत्यातली जे मशीन आहे रोपच्या बाजूला. We set this machine for workout. So Mohit, please start this machine. So as we have added 25 kg of weight on both sides, as you can see that. So no. Yeah, so 50 kg weight is there on both sides, means on single side 25 and 25. Yeah. So I am starting the workout. As previously I have completed my isolated workout of back. So you can start this workout by single hand or by double hand also. तर 12 रेपिटेशन मारले आहे या वर्कआउटचे. रोईंग वाली एक्सरसाइज आहे ही, पण अपर बॅकलाच कव्हर करते. म्हणजे लॅटला अजून लॅट सोबतचे जे मिडल वाली जे बॅकचे मसल्स आहेत त्याला पण कव्हर करते. मी अगोदर मारायचो जेव्हा मी बिगिनर होतो तेव्हा, पण आता सध्या मी याला चेंज केलाय डंबल रो पासून. आणि किंवा बार्बेल रोनी पण तुम्ही चेंज करू शकता या एक्सरसाइजला. आता मामा मारताय. कमेंट सेक्शन मध्ये सांगा गाईज यांचा जो पोस्चर आहे तो बरोबर आहे की नाही. ठीक आहे, मारायचं. तर पहिला सेट कंप्लीट झालाय. आडवा घेऊ परत त्या पोरांसोबत बोला. Now Mohit working very hard. He is so devoted person for the प्लीज exercise. प्लीज एंगेज हाँ भाई, तुमने कब से जिम ज्वाइन किया? आजपासून. कसं वाटते तुला वर्कआउट च्या अगोदर तू वॉर्मिंग केलं? वॉर्मअप करायचं बाहेर रोज, बाहेर वॉर्मअप. पहिले आपलं ब्लड गरम आलं पाहिजे, रक्त, त्याच्यानंतरच एक्सरसाइज करायचं. कसं वाटते तुला ह्या जिम मध्ये? चांगलं वाटते ना? रोज येत जायचं का? नाही, इच्छा नाही. हा, इच्छा नाही. का बरं? पाहुणा मी. हा, इच्छा नाही. देवडीचा देवळीचा आहे का तू? ठीक आहे, धन्यवाद जिमला व्हिजिट दिल्याबद्दल. साहिल भानोरे कुछ सजेशन देंगे? I suggestion. तो ड्युटीमुळे फार कंटाळलेला आहे.
कारण का त्याला हा बाळ ड्युटीमुळे जास्त कंटाळलेला बाळ दिसतो, त्याच्यामुळे हा काही बोलत नाही. त्याचे तोंड सुकलेलं आहे पाण्यामुळे. जास्त गरमी होते ना, कूलर नाही राहत का आहे ना, चालत ना चांगलं. हा असं आहे सरकारी काम, कूलर सुद्धा चालत नाही. हा एसी लावायला सांगायचं म्हणते. आता हा आपला बॅकची पोझिशन बदला होत आहे. तुम्ही कोणती बॅक मारणार आहे? बॅक न मारणार आहे, चेस्ट मारत आहे. हा चेस्ट मारत आहे. अपर चेस्ट का लोअर चेस्ट? अपर. भाई इसकी बहुत बड़ी चेस्ट है, ये दिखाता नहीं. प्लीज एक बार दिखा दे. देखो दिख गई. एक बार दिखा दो चेस्ट. दिखा दो. शाइन बॉय, इसको लज्जा आती है. पैसे मागत जा. ऍक्च्युली त्याला कम्फर्टेबल करायला लागतं व्हिडिओ मध्ये, तेव्हा तू दाखव. ठीक आहे, घ्या ना. कोण आहे रे पैसेवाला? कुठे गेला? काय म्हटलं तू? चेहरा दाखव, चेहरा. भाई इकडे सबस्क्रायबर नाही वाटत, अजून तू पैशाची गोष्ट करताय. दिस इज नॉट फेअर यार. काय मारत आहे? चेस्ट. चेस मारताय अजून आणखी? बस चेस्ट आहे आमची. सब काय? कोणाला? मला साहिल बागवडा पण सबस्क्राईब करा. चॅनल उघडत आहे का नवीन? आहे माझं वालं, काय गोष्ट करताय? अपलोड नाही केले काही. तर मामा थर्ड सेट चालू करताय ड्रॉइंगचा. तर नुकताच काही दिवसांनी आम्ही फिटलॅब चॅनलवर नड निनादचे व्हिडिओज अपलोड करणार आहे. सो काइंडली सबस्क्राईब दॅट चॅनल ऑल्सो. ओके, so in that channel we are uploading the proper formation of the workout regarding the muscle which we are covering in that video. Okay, बोल ना, काय बोलायचं यार? काही नाही होत असते, जस्ट कॅमेराच आणतो. So I request to all persons to viewing this channel. So please like, share and subscribe this channel. So kindly guys search channel like this on YouTube. Okay, so you will get our content in iPhone. Okay, अबे नेट चालू नाही झेंडू. नेट चालत नाही इथं. काय गोष्ट करते? काय फायदा मग आयफोनचा? माझी हा तो आलाय चॅनल. सध्या 140 सबस्क्रायबर झाले माझे Oh my God. आणि 141 वा लोगो मिला का? सिल्वर बटन मिला का त्याला? भेटून जाईल एखाद्या दिवशी. तीन लाईक भेटलाय, आज 4था लाईक पण भेटलाय. चल क्या रे. आणि आपल्या चॅनलला ग्रोथ भेटल्यानंतर मी निनादचा पगार चालू करून टाकेन. तर मामाचं म्हणणं असं आहे की मी वर्कआउट करताना कोणासोबत बोलत नाही. त्यांनी मला इग्नोर करून टाकलं. आज क्राऊड एवढा आहे ना की मला वाटते की म्हणजे मे बी आवाज बरोबर नाही आला असेल, पण जे ऑडियन्स आहे मला माहिती आहे ते किती एक्साइटमेंटने आमचा व्हिडिओ बघतो म्हणून. ठीक आहे, तर थर्ड सेट कम्प्लीट करून टाकू आपण. यस. अजून मग इकडे घेऊन टाकू आपण. अजून चौथी एक्सरसाइज मध्ये सिटिंग रो घेऊन घेऊ. ठीक आहे. यस. तुम्ही किती किलो मारता? 90 to 100. बापरे. ठीक आहे, तुम्ही माईक कॅरी करा. अजून या पोरांचं थोडस इंट्रोडक्शन, अजून गोष्टी करा यांच्यासोबत. ठीक आहे.
is working now. They are working, so I don't disturb them. So there is a two new guys in our gym, so I going to the introduction. What is your तुम्हारा नाम क्या है भाई? मेरा नाम रितेश अतकर है। हाँ, कब से आ रहे हैं जिम में? 2 वीक हो गए मेरे आने को। हाँ, हाँ। क्या रेगुलर है, एक्सरसाइज शेड्यूल है या मिक्स है? नहीं, रेगुलर है। रेगुलर है या मिक्स है? नहीं, रेगुलर है। कैसा लगता है यहाँ आके? बहुत अच्छा लगता है। वो एक्सरसाइज करने के बाद कैसा लगता है? बहुत अच्छा लगता है। क्या पहले क्या थोड़ा सा खाना वाना क्या कुछ खा के आते कि नहीं? नहीं नहीं, कुछ नहीं। कुछ नहीं, नहीं कुछ तो भी खा के आने का। ठीक है। प्रोटीनियस, जैसे कि ये केला, केला तो फ्रूट्स हो गया, उसमें ज्यादा कार्बोहाइड्रेट्स रहता है, लेकिन जैसा शेंगदाना है, अपना चना है, भुना हुआ चना है, भिगोया हुआ चना है, मूंग है, मोट है, जैसे उड़द की दाल वाल तो ऐसे खा नहीं सकते, ऐसी चीजें खा के आने का। या फिर अगर नॉनवेज खाते होंगे तो अंडा है, एक आधा अंडा, ये आने से पहले एक आधा अंडा खा के आने का, क्योंकि एनर्जी होना कुछ चीजों की। या ये जो है स्वीट वाला फ्रूट्स, ड्राई फ्रूट्स है, जैसे ये क्या बोलते नहीं, वो खजूर, खजूर, पेन खजूर, ये खा के आने का। इससे थोड़ी एनर्जी मिलती है, अपन वेट में इंक्रीज करना है, इसका भी खा सकते हैं। या दाल, मोट, मूंग भी खा सकते हैं भिगोए हुए, या स्प्रॉटेड आयु। ठीक है, आते जाओ रोज। धन्यवाद। अरे काय नाव, याचं नाव तुझं नाव काय? संस्थान डहाके. हा, केव्हापासून जिम मारत आहे? मी मला झालं आहे 2 वर्ष. माझा हा. 6 महिन्याची कॅपॅसिटी होती. का बरं? तब्येत वगैरे खराब होती, मग एक्झाम्स वगैरे होते. तो 6 महिने तब्येत बेकार होती. हो, म्हणजे काय झालं? विकनेस पूर्ण लेकिन मला त्याच्यात गेला माझा. असं आहे. काय वाटतं तुला या जिम बद्दल? छान जीव आहे, इक्विपमेंट वगैरे छान आहे. आणि कोणत्या प्रकारे जिम मारत असतो? सोमवार शेड्यूल का मिक्स? मी पूर्ण अशी मिक्स होलं नाही आपलं. मंडेला चेस्ट, मग बॅक, हा हा, आर्म्स, शोल्डर, लेग असं. डबल शेड्यूल नाही मारत? डबल ना. किती वेळ मारत असतो? मी म्हणजे 8:15 पर्यंत, 8:30 पर्यंत एक 1 तास कार्डिओ वगैरे ॲप्स वगैरे मारून. तुम्ही का बरं जिम करतात? आवडतं. हेल्थ साठी की आवडासाठी? आवडते म्हणून मी येतो. हा, हेल्दी म्हणते सोबत असतो, छान वाटते. धन्यवाद. तुमचा इंट्रोडक्शन द्या ना. अरे इंट्रोडक्शन, नाव, गाव, पत्ता, फेमस नाही, इंट्रोडक्शन. तरी हे लाजत आहे. नवीन नवीन नाही, हे जुनेच आहे, तरी लाजत आहे. नवीन भाऊ नाही लाजत आहे. हा, आता आपण शोधून टाकू याचं नाव काय आहे, कुठचे आहे, गाव काय आहे. प्लॅटफॉर्म केलं. अक्षय चिकाटे. अक्षय चिकाटे आहे यांचं नाव. तर इकडे प्लॅटफॉर्म सेट केलाय, सिटिंग रो घ्यायचा आपल्याला. तर 80 किलो वेट लावलाय मी. अजून पाहिजे का तुम्हाला? 85 सुरू करूंगा. 50 चालू कर. 85 नाही, दॅट्स गुड. लावू का 85 मग? यस यस. तर मी जेव्हा स्टार्टिंगला जिम लावली होती त्या टाइमला मी म्हणजे पूर्ण ड्रायफ्रुट्स जमा केले होते, म्हणजे ऑल अबाउट 1500 की 2000 रुपयाचे. आणि त्यानंतर मी पावडर बनवलं होतं, म्हणजे युट्यूबवरून बघूनच बनवलं होतं की म्हणजे प्रोटीन महाग पडतं, त्याच्यापेक्षा या गोष्टी स्वस्त पडतं. जस्ट लाईक अँड सत्तू, तुम्हाला माहित असेल. तर आता सिटिंग रो मारते. ही लास्ट एक्सरसाइज आहे बॅकची, मामाजी मारतात ते. तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा गाईज की हा फॉर्म बरोबर आहे की नाही म्हणून. आणि आमचे कॅमेरामॅन थकून गेले आहे, तर मे बी कॅमेरामॅन चेंज करावं लागेल असं वाटतंय. तू करते का? अच्छा, करताय, फ्लॅट करताय का?
अजून सिनियर काकाजी आले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. यांचे आई है बिग ब्रदर नॉट दादाजी. भाई सबके भाई भाई लोग आ गए अपने जिम में. उनसे अपन को बहुत सारा एक्सपीरियंस मिलता, नॉलेज मिलता. वो किस तरह से क्या क्या करते, क्या खाते, क्या पीते, नहीं पीते, हमको नहीं बताते. और कौन सा ब्रांड पीते, बिस्लेरी पीते या किनले पीते या अपना रेगुलर निसर्ग, इसके बारे में कोई पता नहीं. निसर्ग में ज्यादा मिनरल्स रहते बोलते हैं, इसके कारण वो ज्यादा निसर्ग ही पीते. सो बड़े भैया आप निसर्ग में कुछ मिलाते क्या? जो निसर्ग ड्रिंकिंग वाटर है उसमें आप क्या मिलाते हैं? कुछ नहीं. और क्रिएटिन वगैरह क्या प्रोटीन का सोर्स, कुछ प्रोटीन वाला पाउडर नहीं मिलाते क्या? क्या अलग कोई लिक्विड मिलाते क्या सर बॉडी बनने के लिए? आपके चमक का राज क्या है हमें भी बताइए. बताना नहीं पड़ता, सीक्रेट रहता वो, सीक्रेट नहीं. सब आपके जैसे दिखने चाहिए सब लड़के, स्मार्ट, यंग एंड एनर्जेटिक. So Mohit start his exercise. Now look at her. How look at him. How he is working. अरे यार मेरी जबान कभी कभी फिसल जाती, जैसी मिसल जाती है पेट में मिस करने के बाद. तुम्ही तर जेंडरच चेंज करून टाकला माझं. नाही व्हिडिओ मध्ये असलं पाहिजे थोडस, म्हणजे एंटरटेन करायला लागतं ना लोकांना. यस यस यस. हंसना भी जरूरी है. सिर्फ एक्सरसाइज करोगे तो नहीं जमेगा, उसके साथ हंसना भी पड़ता. एक मिनिट. तर गाईज इकडे निनादचा मित्र आलाय. तर भाई एका म्हणून काइंडली लाईक शेअर अँड सबस्क्राईब. स्मार्ट हूँ मैं. लाइक शेयर एंड सब्सक्राइब. क्या नाम है, कौन सा चैनल है तेरा? मोहित के चैनल को सब्सक्राइब कीजिए कृपया करके. ओके थँक्यू यार. तर सेकंड सेट चालू केला आता सिटिंग रोचा. हा तर जिमचा दुसरा व्हिडिओ होता. मे बी नेक्स्ट व्हिडिओज मध्ये आपण चॅलेंजिंग व्हिडिओज आणू शकतो, म्हणजे जस्ट लाईक अँड प्लॅक, पुशअप चॅलेंजेस, डेडलिफ्ट. मामा तर मारत नाही डेडलिफ्ट, पण मे बी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मारताना दिसणार. हो ना? नहीं नहीं रिपोर्टेड नहीं होना. लालपरी पिता. यस 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 आई लाइक लालपुरी. द्या ना तर मग. अमृत पी रहा हूं मैं. ठीक आहे चला, तुम्ही माईकची जिम्मेदारी सांभाळा. मी सेकंड सेट मारतो. अपने बड़े भाई जिम में बहुत गुमसुम है, निसर्ग का आनंद ले रहे हैं. बताओ क्या दिख रहा है? आंबा. देर इज नो आंबा, ओनली पेड़ ऑफ आंबा, नॉट लगिंग आंबा. ये आंबा के बहाने कुछ अच्छा दिख रहा है. ये जामुन का पेड़ दिख रहे थे शायद. अभी आम का सीजन खत्म होने आ रहा है, जामुन दिख रहे थे. तर बघा आपल्या जिमच्या बाहेरचा खूप चांगला आणि नैसर्गिक सीन आहे. असं वाटते की आपल्या जिमच्या बाजूला खूप मोठा जंगल आहे
ह्या जंगलामध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे झाड आहे, ज्यामध्ये आंबा, जांभूळ, साग, सीताफळ, उंबर हे सुद्धा चांगले फळाच्या जाती आहे, जे आपल्या शरीराला चांगलं चांगलं पोषण देतात आणि आयुर्वेदिक सुद्धा असतो. खाली एक अश्वगंधाचं झाड आहे, त्याचा सुद्धा तुम्ही आपल्या शरीरासाठी आयुर्वेदामध्ये उपयोग करू शकता. जसे अश्वगंधाचा पानाचा रस पिल्याने आपले जे आहे ब्रेन सिस्टीम चांगली राहते, व्हेनेशन सिस्टीम चांगली राहते, आर्टरी सिस्टीम चांगली राहते आणि जे काही आपल्या शरीरातल्या डिऑक्सिडाइज सेल्स होतात त्या पुन्हा पुनर्निर्मित होतात. त्याच्यामुळे तुम्ही जसं जिम मारतात त्यामध्ये आयुर्वेदिकचा सुद्धा उपयोग करा, त्याचा खूप फायदा होतो आपल्या शरीराला. थँक्यू. तर मामा जी इन्फॉर्मेशन देत आहेत ती रिअली म्हणजे हेल्पफुल आहे. प्लीज काइंडली फॉलो हिज इन्फॉर्मेशन. ओके. तर नुकताच 2 सेट कम्प्लीट झालाय. मामा आता 3रा सेट मारत आहे 100 किलोचं. अश्वगंधा से आपकी ताकत भी बढ़ती है, मेंटली ऐसी भी शारीरिक ताकत भी बढ़ती है. तरी तुम्ही अश्वगंधाचा उपयोग करावा पावसाळ्यापासून. समजले? ठीक आहे. झालेला आहे. धन्यवाद. तर मामाचं म्हणणं असं आहे की मामांचे 3 सेट कम्प्लीट झाले सिटिंग रो वाले. अजून इथे आम्ही आमचं बॅकचं वर्कआउट संपवलं आहे. माझा 1 सेट बाकी आहे तसं. मग त्यानंतर आपण खाली जाऊया, अजून बायसेप मारूया. बायसेप मध्ये कोणची एक्सरसाइज घेता तुम्ही? रॉड पहिले मी रॉड घेत असतो. तिथे घेता की खाली खाली चालता? घेऊ. खाली घेऊ. हा, माझा 1 सेट कम्प्लीट होत्या मग जाऊ आपण. करा. मोहित हा फारच सिन्सिअर मुलगा आहे. तो रेग्युलर जिम करतो आणि कॉलेज सुद्धा तो शिक्षण सुद्धा घेत आहे. MSc केलेला आहे, MBA करत आहे आणि स्वतःचा जॉब सुद्धा करतो. एवढा हार्ड वर्क करून सुद्धा तो आपला जिमला रेग्युलर येतो. तरी अशा मुलाकडून आपण सुद्धा काहीतरी शिकावं ही माझी विनंती आहे. थँक्यू. तर जिम टूर मध्ये तुम्हाला इंट्रो दिला होता, लोअर सेक्शन अजून अप्पर सेक्शन जिमचा. तर आता आम्ही चालू करताय बायसेपचे वर्कआउट विथ रॉड. तर सगळ्यात पहिले तर आम्ही स्ट्रेट रॉड घेऊया. बघूया आता मामा किती वेट टाकतात. तर तेवढंच वेट मारावं लागेल आपल्याला. मी फक्त रॉड मारणार आहे कारण की रिपिटेशन जास्त करायचे आहे. दॅट्स गुड. ओके. अच्छा, याचा काढताय का? मार मार मार. काय स्किप्स तर माझा मित्र सुचित यांचं आगमन झालंय. गुड मॉर्निंग यार. कुठ चालला? थांब ना 2 मिनिटं. काय झालं तुला? अरे सारे यार इकडे कॅमेरा फोबिक आहे यार. सगळ्यांना कम्फर्टेबल करायला लागतं फर्स्ट ऑफ ऑल. तर कॅमेरामॅनचे कदाचित पाय दुखत वाटते आमचा व्हिडिओ काढता काढता. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही ठीक आहे. इफ यू आर ओके देन वी ऑल्सो ओके. तर सुरुवात करता आम्ही स्ट्रेट डंबेल कर्लने. यांनी म्हणजे न्यूट्रल पोझिशन मध्ये बायसेप कव्हर होऊन जातो पूर्ण आणि ओव्हरऑल बायसेप आहे